जादा परताव्याचा आमिष दाखवून कागल आणि राधानगरी तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली आहे। शिक्षक अनिल पाटील, किरण पाटील, तलाठी सातप्पा पाटील, सागर सावर्डेकर यांनी ई स्टोअर इंडिया सुपर मार्केट काढून देतो, त्यासाठी लाखोंची गुंतवणूक करा, त्यातून महिन्याला भरभक्कम परतावा मिळेल, शिवाय विक्रीवर 3% कमिशन देण्याचं आश्वासन दाखवलं। पण अवघ्या वर्षभरातच ई स्टोअर कंपनीनं गाशा गुंडाळला। त्यामुळे या दोन तालुक्यातील गुंतवणूकदारांची 3 कोटी रुपयांची तर राज्यभरातील गुंतवणूकदारांची 100 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप सीताराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला। गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवून आजवर हजारो जणांची फसवणूक झाली आहे। पण लोभ आणि हाव सुटत नसल्याने फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। कागल आणि राधानगरी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची ई स्टोअरच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे। शिक्षक अनिल पाटील, किरण पाटील, तलाठी सातप्पा पाटील, सागर सावर्डेकर यांनी ई स्टोअर इंडिया सुपर मार्केटच्या नावाखाली अनेकांना गळाला लावलं। या सुपर मार्केटमधील विक्रीवर 3% कमिशन मिळेल, तर सुपर मार्केटमध्ये 25 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला 8 ते 10% परतावा मिळेल असं सांगण्यात आलं। झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नातून राधानगरी आणि कागल तालुक्यातील अनेक लोकांनी ई स्टोअर कंपनीत 10 ते 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली। सुरुवातीला ठराविक लोकांना परतावा मिळाला, पण नंतर या कंपनीनं गाशा गुंडाळला। त्यामुळे गुंतवणूक केलेल्या शेकडो जणांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। अनेकांनी जागा, फ्लॅट, दागिने विकून ई स्टोअरमध्ये गुंतवणूक केली होती। अशा लोकांना आता प्रचंड मोठा आर्थिक फटका बसलाय। या कंपनीची आणि संचालकांची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी सीताराम पाटील यांनी केली आहे। आणि भरण्यासाठी आम्हाला अनिल पाटील, विनायक राऊत आणि किरण पाटील ही स्थानिकच्या लोकांनी आम्हाला या स्टोअरमध्ये पैसे भरा, तुम्हाला मॉल काढून देतो आणि त्या मॉलचे पैसे तुम्हाला 2.5 वर्षामध्ये परत मिळतील, 1-1 लाख रुपये महिन्याप्रमाणे। आणि मॉलच्या रकमेमध्ये जे विक्री होईल त्या विक्रीपैकी 3% कमिशन म्हणून आपल्याला मिळेल असे प्रलोभन दाखवले। आणि आम्ही ज्या वेळेला पैसे भरले त्यावेळेला राधानगरी, मुरगूड, कागल, मुदाळतिट्टा, भोगावती अशा तालुक्यातल्या, कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी ते मॉल चालू होते यापूर्वी भरलेल्या लोकांचे, आणि ते आम्हाला बघायला पाठवून दिलं। ते बघितल्यानंतर आम्ही त्याच्या प्रलोभनाला बळी पडलो आणि आम्ही ते पैसे भरले। ई स्टोअरच्या संचालकांनी फसवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलीस यंत्रणेकडे तक्रारी दिल्या, पण संबंधित एजंट, शिक्षक किंवा तलाठी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणी सीताराम पाटील, राजू आळतेकर, दीपक शेटके, विजय खराडे यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी रामदास शितोळे, राजाराम कांबळे यांच्यासह गुंतवणूकदार उपस्थित होते।